आपल्याला माहिती आहे की भाजपने गेल्या 10 वर्षात 2 खासदार झाले, दोन्ही खासदारांनी काम केलं नाही। आता मी परवा सुद्धा आपली चर्चा झाली की ह्या 2च्या आधी फक्त 5 वर्ष शिंदे साहेब होते, त्याच्या आधी सुभाष देशमुख होते, त्याच्या आधी प्रतापसिंग मोहिते पाटील होते, वल्ल्याळ होते। ह्या सगळ्या खासदारांनी काहीच काम केलं नाही। म्हणजे 7 खासदारापैकी जर मागचे 7 टर्म बघितले तर त्याच्यामध्ये एकदा शिंदे साहेब आहेत आणि 6 वेळा विरोधी पक्षाचे खासदार आहेत। तीच परिस्थिती आमदारांची आहे। आमदार सुद्धा आपल्याला माहिती आहे की मॅक्झिमम आमदार आता 2-2 टर्म ह्यांना झालेत। प्रणितीताईला 3 टर्म झाले असतील, परंतु सुभाष देशमुखला 2 टर्म झालेत, यांना 4 टर्म झालेत। उत्तरच्या याला शहरामध्ये पाणी प्रश्न कुठलाही सुटलेला नाही। शिंदे साहेबांनी NTPCच्या माध्यमातून पूर्ण पाईपलाईनचा खर्च NTPCला घातलेला होता। शिंदे साहेबांची सत्ता आमची जाऊन 10 वर्ष झाली। 10 वर्षात असलेले पैसे खर्च करून त्यांना फक्त लाईन घालता आली नाही आणि त्यांच्यामुळं सोलापूरचे लोक पाण्यापासून वंचित आहेत। हे कुठेतरी लोकांमध्ये दिशाभूल करून लोकांची फसवणूक करून त्यांनी डायव्हर्ट करण्याचं काम आपल्याला माहिती आहे की मोदी याच्यामध्ये हुशार आहेत। ते नेहमी आता मोदी साहेबांनी स्वतः या भूमिपूजन पाईपलाईनचं केलं सत्ता आमची गेल्याबरोबर, पण ती करून सुद्धा जवळजवळ 9 वर्ष झाली। 9 वर्षात साधी एक लाईन घालू शकले नाहीत आणि विकासाच्या मोठ्या मोठ्या गप्पा मारतात। 10 वर्षात 2 खासदारांनी काही काम केलं नाही आणि आज बाहेरचा उमेदवार त्यांनी दिलाय। त्यामुळे लोकांमधून आज त्यांच्याबद्दल चीड आहे। ती चीड पुसून काढण्यासाठी, ती चीड लोकांची डायव्हर्ट करण्यासाठी त्यांच्या अशा पद्धतीचे काही वेगवेगळ्या नवीन रुमर्स पोचवण्याचं किंवा शिंदे साहेबांचं जुनं कामाचं किंवा शिंदे साहेबांनी मागा भगवा आतंकवादी म्हणले वगैरे असे काहीतरी विषय काढायचे आणि लोकांची भावना भडकवायची आणि डायव्हर्शन करण्याचं काम फक्त सुरू आहे।